नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर मॅडम मी नेता नेता असू दे ना, विभागची वारी असू दे ना, दिल्लीच्या दारी या घोषणेनुसार आपण सर्व भूमिपुत्र आज दिल्लीला पोहोचलो आहे। खास करून सगळ्या भूमिपुत्रांचे मी अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करेन, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं जेव्हा ही कल्पना सुमित वजे आणि सत्यवान म्हात्रे त्यांच्या सगळ्यांनी मला सांगितली तेव्हा मी थोडा विचार करत होतो की आपण महाराष्ट्रातच मोठं आंदोलन उभं करू, परंतु त्यांनी जिद्द पकडली की नाही आपण दिल्लीतही आवाज उठवूया। परंतु आज त्याची परिणती आपण पाहिली। या आंदोलनात सहभागी सर्वच खासदार शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचे, काँग्रेसचे आणि काही खासदार हे शिवसेना उद्धव गटाचे देखील ते देखील येणार आहेत, भारतीय जनता पार्टी देखील येणार आहे आणि त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांचा पाठिंबा आपल्या या आंदोलनाला मिळाला। सगळ्या खासदारांचे मनापासून आभार व्यक्त करतोय। खास करून एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी हा ठराव घेतला आणि तो ठराव पाठवला। 3 वर्ष केंद्रात हा ठराव प्रलंबित आहे। योगायोगाने बघा, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचेही सगळे नगरसेवक सगळे लोक उपस्थित आहेत, शिवसेनेची सगळे आहेत आणि विरोधातील पण आम्ही सगळे आहोत। तर हे सगळे एकत्र आल्यामुळं आता काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आपली सगळ्यांची पल्लवी झालेली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन, आज आपण सगळ्यांनी जसं आम्हाला पाठिंबा दिला यापुढे देखील असाच पाठिंबा राहिला तर काही कालावधीत मला सकाळी बरोबर 11 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा देखील फोन आला होता की पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक ठेवून त्या बैठकीत एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सगळे असतील। त्या बैठकीत लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या काही दिवसातच हा निर्णय होईल अशा प्रकारचं बोलणंही झालेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना देखील मी गळ घातलेली आहे। कारण जंतर मंतरवरचं आपण पाहिलं, जेव्हा हे आंदोलन झालं शरद पवार साहेब आले आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांना भेटले, त्याच्यानंतर हे आंदोलन थांबलं, न्याय मिळाला आणि म्हणूनच त्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून एवढं नक्की आहे की आपण लवकरात लवकर यशस्वी होऊ। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा।